हॅलो माय डिअर फ्रेंड्स. तर आपण आज पीएन जंक्शन डायोड बघूया. लास्ट लेक्चरमध्ये आपण पीएन जंक्शन म्हणजे काय असतं ते बघितलं होतं. त्याचं कन्स्ट्रक्शन बघितलं होतं, प्लस त्याचं बायसिंग बघितलं होतं. बायसिंग बघितल्यानंतर फॉरवर्ड आणि रिव्हर्स अशा दोन प्रकारच्या बायसिंग बघितल्या होत्या आणि डिप्लेशन लेअर कशी फॉर्म होते ॲट द जंक्शन ते बघितलं होतं. ओके. आणि त्या डिप्लेशन लेअरमुळे पोटेन्शियल बॅरियर फॉर्म होतो आणि तो बॅरियर ओव्हरकम करण्यासाठी जे मेजॉरिटी कॅरियर्स असतात त्यांना आपल्याला एक्सटर्नल सप्लाय द्यावा लागतो. आणि तेच म्हणजे बायसिंग. आणि बायसिंग म्हणजे काय, एक्सटर्नल सप्लाय, पॉवर सप्लाय किंवा व्होल्टेज प्रोव्हाइड करणं, की ज्यामुळे आपला जो पीएन जंक्शन असेल तो काय होईल, वर्क होईल. आता आज आपण पीएन जंक्शन, ओके, पीएन जंक्शन डायोड बघणार. सो व्हॉट इज डायोड? तर आता पीएन जंक्शन होतं ना, तर त्या पीएन जंक्शनला पी टाईपचं सेमीकंडक्टर, एन टाईपचं सेमीकंडक्टर आणि त्याला जर आपण मेटॅलिक कंडक्टर जोडले, ओके, दोन्ही साईडला जर मेटॅलिक कंडक्टर जोडले, तर ह्या कनेक्शनमुळे काय मिळतात आपल्याला, आपल्याला टर्मिनल मिळतात. ओके, टू टर्मिनल्स मिळतात, म्हणून त्याला आपण म्हणणार आहोत पीएन जंक्शन डायोड. ओके, पीएन जंक्शन डायोड. आता टू टर्मिनल्स असल्यामुळे ऑब्व्हियसली इथे ऍनोड असेल, एक कॅथोड असेल. जर त्या पी जो साईडचा आपला सेमीकंडक्टर आहे किंवा पी साईड आहे आपल्या डायोडची, त्याला आपण काय म्हणणार आहोत, ऍनोड. ओके, पॉझिटिव्ह साईड. आणि एन साईड आहे त्याला म्हणणार आहोत कॅथोड. ओके, सो दोन टर्मिनल आपल्याला मिळतात, पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल किंवा ऍनोड आणि कॅथोड. आता हे पीएन जंक्शन डायोड सिम्बॉलिकली आपण कसं रिप्रेझेंट करणार, तर एक ॲरो. ओके, आपण ॲरोने इंडिकेट करतो. सो हा ॲरो म्हणजे काय, पी, आणि ही जी लाईन दिसते व्हर्टिकल लाईन, तिला आपण एन साईड म्हणू. ओके, सो हा ॲरो असाच काय, तर ऑब्व्हियसली आपले जे कन्व्हेन्शनल करंट आहे ते आपण ॲनोड टू कॅथोड असं दाखवतो. ओके, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आपले जे इलेक्ट्रॉन्स, करंट जो आहे तो फ्लो होतोय, म्हणून आपण ही जी ॲरोची डायरेक्शन आहे ती काय असेल, कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन. ठीक आहे, कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन. सो पी साईड ॲरोसाठी आणि एन साईड तुमची एन साईड काय, एन टाईपचं सेमीकंडक्टर, पी टाईपचं सेमीकंडक्टर, अँड दिस इज द सिम्बॉल फॉर द पीएन जंक्शन डायोड. ओके, सर्किट सिम्बॉल फॉर पीएन जंक्शन डायोड. नाव हे झालं पीएन जंक्शन. आपण डायोड फॉर्म केलं, काय केलंय, मेटॅलिक कंडक्टर जोडले, कनेक्शन जोडले, त्याच्यामुळे डायोड फॉर्म झाला. टू टर्मिनल्स आपल्याला मिळत आहेत, ॲनोड आणि कॅथोड. मग आता ह्याची बायसिंग कशी करणार, तर बायसिंग पण आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितली होती. सो लास्ट व्हिडिओ म्हणजे पीएन जंक्शनचा व्हिडिओ. सो कोणी बघितला नसेल तर तुम्ही सर्च करून बघू शकता. ओके, सो बायसिंग कसं करणार, आता पी साईड, ॲनोड आणि कॅथोड. ओके, सो पॉझिटिव्ह पी साईड आहे, तिला आपण एक्सटर्नल पॉवर सप्लायचं पॉझिटिव्ह टर्मिनल, आणि एन साईड आहे, सो एन साईडला निगेटिव्ह टर्मिनल जोडला, तर ही एक बायसिंग मिळतं आपल्याला, त्याला म्हणतो आपण फॉरवर्ड बायस. फॉरवर्ड बायस. आणि जर आपण पी साईडला निगेटिव्ह टर्मिनल एक्सटर्नल पॉवर सप्लायचा आणि एन साईडला जोडला किंवा कॅथोडला आपण पॉझिटिव्ह टर्मिनल जोडला, तर आपल्याला मिळतोय काय, रिव्हर्स बायस. ओके, सो फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस केल्यानंतर आपल्याला त्याची वर्किंग बघायची. फॉरवर्ड बायस काय, तर पॉझिटिव्ह टर्मिनल एक्सटर्नल पॉवर सप्लायचा पी ला, ॲनोडला, आणि निगेटिव्ह टर्मिनल एन ला, कॅथोडला, म्हणजेच फॉरवर्ड बायस. अँड रिव्हर्स बायस मध्ये उलटा करतोय, एन साईडला आपण पॉझिटिव्ह टर्मिनल जोडणार आहोत आणि पी साईडला निगेटिव्ह टर्मिनल जोडणार आहोत. ओके, सो दॅट इज द बायसिंग ऑफ अवर पीएन जंक्शन डायोड. नाव वर्किंग कसं होणार, सो आपण डिप्लेशन रिजन बघितलं होतं, की फॉरवर्ड बायस असेल तर डिप्लेशन रिजन आपल्याला खूपच काय मिळते, थिन मिळते. ओके, थिन डिप्लेशन लेअर मिळते. सो इथे आपण फॉरवर्ड बायसिंग केलंय, पॉझिटिव्ह पी ला आणि निगेटिव्ह एन ला. ओके, सो दिस इज अवर एक्सटर्नल पॉवर सप्लाय. इथे रिव्हर्स बायस मध्ये पी साईडला आपल्याला निगेटिव्ह टर्मिनल जोडायचंय आणि एन साईडला काय करायचंय, पॉझिटिव्ह टर्मिनल जोडायचंय. आणि रिव्हर्स बायस मध्ये आपण डिप्लेशन रिजन बघितली, डिप्लेशन रिजन आपल्याला खूपच ब्रॉड मिळते. ओके, लार्ज मिळते. सो काय होतंय फॉरवर्ड बायस मध्ये, काय होतंय, तर आता
पॉझिटिव्ह टर्मिनल आपण इकडे जोडल्यानंतर ऑब्व्हियसली इकडे काय होणार, पॉझिटिव्ह. ठीक आहे, आपल्या इकडे निगेटिव्ह आयन्स आणि होल्स असतात. निगेटिव्ह आयन्स आणि पॉझिटिव्ह आयन्स अशी ही डिप्लेशन लेअर फॉर्म होते. एन साइडला पॉझिटिव्ह आयन्स आणि पी साइडला निगेटिव्ह आयन्स अँड होल्स. आणि इकडे काय असतात, आपले इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. ओके, सो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फॉरवर्ड बायसिंग असल्यामुळे इकडचे आपले पॉझिटिव्ह हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना, सो हे इलेक्ट्रॉन्स इझिली काय होतील, तर हा डिप्लेशन लेअर थिन असल्यामुळे ही रिजन ओव्हर. सो हे इलेक्ट्रॉन्स इझिली तुमचं डिप्लेशन लेअर ओव्हरकम करू शकतात आणि पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होऊ शकतात. सो ही डिप्लेशन लेअर ओव्हरकम करण्यासाठी त्यांना थोडंसं व्होल्टेज आपल्याला आधी सप्लाय करावं लागेल. ओके, सो बघा, जर आपण IV कॅरेक्टरिस्टिक्स बघितलं, इकडे एक्स ऍक्सिसवर आपण व्होल्टेज घेतलं आणि वाय ऍक्सिसवर आपण करंट घेतलं. सो सुरुवातीला तुम्हाला काही करंट मिळत नाही, कारण काय, तुमचे इलेक्ट्रॉन्स इथे डिप्लेशन लेअर असल्यामुळे इलेक्ट्रॉन्स काही पास होऊ शकणार नाही किंवा फ्लो होऊ शकणार नाही. सो करंट तुम्हाला खूप कमी किंवा निग्लिजिबल करंट मिळतोय. ओके, बट जर सिलिकॉनचा आपला हा सेमीकंडक्टर डिव्हाइस असेल, पीएन जंक्शन डायोड असेल, तर मग 0.7 व्होल्ट एवढा जर व्होल्टेज वाढला, तर मग हे जे डिप्लेशन लेअर आहे ते काय होतं, ब्रेक होतं आणि तुमचे इलेक्ट्रॉन्स काय होत आहेत, तर इलेक्ट्रॉन्स काय होतात, दुसऱ्या साईडला पी रिजन मध्ये मूव्ह होत आहेत आणि मूव्ह झाल्यामुळे ते आता पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतील आणि तिथे करंट फ्लो होईल. राईट, सो करंट फ्लो झाल्यामुळे तुम्हाला इथे आता 0.7 नंतर मात्र करंट तुम्हाला वाढताना दिसतो. ओके, जर आपला हा डायोड तो जर्मॅनियमचा असेल, तर जर्मॅनियमचा असल्यावर 0.3 एवढाच फक्त व्होल्टेज आपल्याला लागणार आहे. सो 0.3 पर्यंत तुमचं करंट मिळणार नाही, पण 0.3च्या पुढे जर व्होल्टेज वाढला तर मग आपल्याला इथे करंट मिळणार. ओके, आता हा एक मिनिमम व्होल्टेज काय करावं लागतं आपल्याला, प्रोव्हाइड करावं लागतोय एक्सटर्नली, आणि त्याच्यानंतर मात्र जसं तुमचं व्होल्टेज वाढेल तसं तुम्हाला करंट पण फ्लो होताना दिसेल. मग ह्या व्होल्टेजला 0.3 आणि 0.7 त्याला तुम्ही म्हणणार आहे नी व्होल्टेज. ओके, नी व्होल्टेज, या व्होल्टेजला म्हणणार तुम्ही नी व्होल्टेज. आणि नी व्होल्टेज आफ्टर ओव्हरकमिंग दिस नी व्होल्टेज तुम्हाला करंट फ्लो होताना दिसणार. येस, सो फॉरवर्ड बायसिंग मध्ये आपल्याला हा व्होल्टेज खूप कमीच प्रोव्हाइड करायला होता आणि करंट मात्र आपल्याला मिली अँपियर्स मध्ये म्हणजे खूप जास्त मिळतोय. बट रिव्हर्स बायस मध्ये काय होतंय, रिव्हर्स बायस मध्ये ऑलरेडी ही जी डिप्लेशन लेअर आहे ना, ती डिप्लेशन लेअर खूप ब्रॉड असते. आणि मग तिला ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला जो व्होल्टेज प्रोव्हाइड करावा लागणार आहे तो पण जास्त लागणार. बट बघा, डिप्लेशन लेअर इज व्हेरी लार्ज आणि डिप्लेशन लेअर लार्ज असल्यामुळे इथे काही सुरुवातीला तुम्हाला करंट फ्लो होताना दिसणारच नाही. थोडा काही करंट जो फ्लो होईल तो असेल तुमचा एकदम मायक्रो अँपियर मध्ये किंवा फ्यू नॅनो अँपियर मध्ये, मायक्रो अँपियर मध्ये. सो आणि हा काय रिव्हर्स करंट आहे. सो रिव्हर्स करंट असल्यामुळे इथे जेवढे काही इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतील, व्हेरी फ्यू इलेक्ट्रॉन्स, कारण इथे मायनॉरिटी कॅरियर्स असतात. एन साइडला जे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतील ते इथे काय होतील, पॉझिटिव्ह पोलॅरिटीकडे अट्रॅक्ट होतील आणि तिथून तुम्हाला करंट मिळतोय, पण तो निगेटिव्ह करंट मिळतो. ओके, सो हा करंट आणि व्हेरी स्मॉल करंट, फ्यू मायक्रो अँपियर मध्ये हा करंट तुम्हाला मिळतोय, त्याला आपण लिकेज करंट असं पण म्हणू शकतो. सो जसं जसं व्होल्टेज, आता करंट वाढत नाहीये मात्र व्होल्टेज तर आपण दिलाय, सो व्होल्टेज वाढत राहणार आहे. सो व्होल्टेज जसं वाढेल तसेच या जंक्शनच्या जवळ जे ॲटम्स प्रेझेंट आहेत किंवा मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत ते त्यांचे कोव्हॅलेंट बॉन्डिंग काय होईल, ब्रेक होईल. का ब्रेक होईल, कारण जसं व्होल्टेज वाढतोय तसा हा जो डायोड आहे तो हीट व्हायला सुरुवात होईल आणि ओव्हरहीट झाल्यामुळे, आता माहिती हीट म्हणजे एनर्जी आणि ती एनर्जी आपल्या मॉलिक्युल्सच्या किंवा ॲटम्सला मिळाली, सिलिकॉनच्या किंवा जर्मॅनियमच्या, तर मग जे
इलेक्ट्रॉन होल पेअर असतात ते जनरेट होतात, ओके, एक्सटर्नल त्या हीट एनर्जीमुळे. आणि इलेक्ट्रॉन्स होल पेअर जनरेट झाल्यामुळे खूप सारे इलेक्ट्रॉन्स आपल्याला इथे काय मिळतील, तर फ्लो होण्यासाठी इलेक्ट्रॉन्स अवेलेबल होतील, ओके. आणि हे इलेक्ट्रॉन्स काय होऊ शकतात, तर आता हे इलेक्ट्रॉन्स आपला पोटेन्शियल बॅरियर ओव्हरकम करून इकडे किंवा आपल्याला करंट फ्लो होईल, ओके. सो इलेक्ट्रॉन्स आणि होल्स काय होतील, जास्त प्रमाणात जनरेट होतील जेव्हा व्होल्टेज आपला खूप वाढेल, ओके. सो व्होल्टेज वाढल्यामुळे हीट जनरेट होईल, ओव्हरहीट होईल तुमचा डायोड, आणि ओव्हरहीट झाल्यामुळे तिथे इलेक्ट्रॉन्स होल्स पेअर जनरेट होतील. आणि हे इलेक्ट्रॉन होल पेअर काय करतात, तर तुमचे चार्ज कॅरियर्सचं काम करतात, आणि चार्ज कॅरियर्सची अवेलेबिलिटी वाढल्यामुळे ते करंट फ्लो होईल. आणि हा करंट मात्र इथे, ओके, खूप जास्त प्रमाणात वाढणार आहे, निगेटिव्ह करंट, आणि त्याला तिथे म्हणणार आहोत आपण रिव्हर्स ब्रेकडाऊन करंट. तर हा जो व्होल्टेज आहे हा मॅक्झिमम व्होल्टेज असणार आहे, किंवा ह्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला व्होल्टेज वाढवायची गरज पडणार नाही. आणि ह्या व्होल्टेजला म्हणणार आहोत तुम्ही ब्रेकडाऊन व्होल्टेज, रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज, ओके. सो इथे तुमचा डिप्लेशन लेअर, पोटेन्शियल बॅरियर पूर्णपणे ब्रेकडाऊन होईल आणि तुम्हाला करंट ड्रास्टिकली वाढताना दिसेल, ओके. सो दिस रिजन, या ब्रेकडाऊन व्होल्टेजच्या आधीची रिजन, तिला आपण रिव्हर्स बायस रिजन म्हणणार, पण त्या ब्रेकडाऊन व्होल्टेजच्या नंतरची रिजन आहे तिला आपण रिव्हर्स ब्रेकडाऊन रिजन म्हणणार. आणि तिथे तुम्हाला करंट वाढेल, पण तो करंट किती, फ्यू मिली एम्पियर मध्ये. पण आता बघा, हीट झालाय त्याच्यामुळे हा जो डायोड आहे तो डॅमेज होईल ओव्हरहिटिंगमुळे, आणि तो डायोड ऍज अ पीएन जंक्शन डायोड म्हणून काम करणारच नाही, वर्क करणारच नाही. तो आपला जस्ट कंडक्टर कसा असतो, कंडक्टर मधून आपले इलेक्ट्रॉन्स हेवीली फ्लो होतात, तर आपला हा जो पीएन जंक्शन डायोड आहे तो ब्रेक झाल्यामुळे तुम्हाला डायरेक्टली इकडे शॉर्ट सर्किट करंट तुम्हाला मिळेल, ओके. तो ते डायोड शॉर्ट होईल आणि तुम्हाला इथे रिव्हर्स करंट वाढताना दिसेल, ओके. सो दिस करंट इज कॉल्ड रिव्हर्स करंट. आणि आपल्याला व्होल्टेज जो मिळतो तो पण रिव्हर्स व्होल्टेज मिळतंय, रिव्हर्स व्होल्टेज मिळतंय. आणि एक मॅक्झिमम व्होल्टेज आहे, ओके, की त्याच्यानंतर तुमचा व्होल्टेज वाढू शकत नाही, तिथे मात्र तुमचा जो पीएन जंक्शन डायोड आहे तो ब्रेकडाऊन होतोय आणि त्याच्यामुळे करंट तुमचा हेवीली फ्लो होतोय इन द रिव्हर्स बायस. सो रिव्हर्स बायस मध्ये आपला डायोड वर्क करू शकत नाही, कारण तो ओव्हरहीट झाल्यामुळे डॅमेज होऊ शकतो. आता फॉरवर्ड बायसिंग मध्ये पण कधी कधी काय होऊ शकतं, तर इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत आहेत, त्याच्यामुळे हीट जनरेट तर होणार आहे. सो हीट जनरेट जी होते ती मिनिमाइज करण्यासाठी, कमी करण्यासाठी, किंवा करंट जो फ्लो होतोय तो मिनिमाइज करण्यासाठी आपल्याला इथे एक रेजिस्टन्स जर लावला, ओके. सो तो रेजिस्टन्स लावल्यानंतर हीट जी जनरेट होते ती कमी करता येऊ शकते, किंवा आपला जो डायोड आहे तो डॅमेज होण्यापासून वाचवला जाऊ शकतो एक्सटर्नल रेजिस्टन्स जोडून, ओके. सो एक्सटर्नल रेजिस्टन्स आपण सिरीज मध्ये लावणार आहोत तुमच्या डायोडच्या, आणि त्यामुळे तुमचा डायोड डॅमेज होण्यापासून वाचू शकतो, ठीक आहे. सो नाउ व्हेन अवर डायोड इज इन फॉरवर्ड बायस, फॉरवर्ड बायस मध्ये असल्यानंतर त्याला काय मिळतो, एक रेजिस्टन्स असतो छोटासा, तर तो रेजिस्टन्स आपण स्टॅटिक आणि डायनामिक रेजिस्टन्स मध्ये मेजर करू शकतो, ओके. सो व्हॉट इज स्टॅटिक रेजिस्टन्स अँड व्हॉट इज डायनामिक रेजिस्टन्स हे आपल्याला पाहायचं. पण त्याच्या आधी जर आपला डायोड आयडियल असेल, ओके. आयडियल डायोड म्हणजे काय, आयडियल डायोड इज फॉरवर्ड बायस रिजन मध्ये, जेव्हा तो फॉरवर्ड बायस असेल तेव्हा तुम्हाला जो रेजिस्टन्स मिळतोय तो काय असणार आहे, झिरो रेजिस्टन्स. सो फॉरवर्ड बायसिंग मध्ये झिरो रेजिस्टन्स असेल, येस. झिरो रेजिस्टन्स म्हणजे करंट तिथे आपल्याला फ्लो होताना खूप जास्त मिळणार आहे. सो करंट इकडे फ्लो होताना दिसेल आपल्याला, ओके, इन फॉरवर्ड बायस मध्ये. आणि जर तुमचा रेजिस्टन्स, जर तुमचा डायोड आयडियल असेल तर, आणि आपण रिव्हर्स बायस त्याला करत असू, तर रिव्हर्स बायस मध्ये काय असेल, तुमचा जो रेजिस्टन्स असतो तो इन्फिनिटी असेल. इन्फिनिटी असल्यामुळे काय होईल, तिथे करंट आपल्याला फ्लो होताना दिसणार नाही. सो झिरो रेजिस्टन्स, सॉरी झिरो करंट, ओके. सो झिरो करंट आपल्याला मिळणार आहे रिव्हर्स बायस मध्ये, ओके. सो फॉरवर्ड बायसिंग मध्ये आपल्याला करंट लार्ज मिळणार आहे, आणि
रिव्हर्स बायसमध्ये आपल्याला करंट मात्र 0 मिळणार. ओके, सो 0 रेजिस्टन्स असेल फॉरवर्ड बायसमध्ये आणि इन्फिनिटी रेजिस्टन्स कुठे असेल रिव्हर्स बायस मोडमध्ये फॉर आयडियल डायोड. पण आपण जे यूज करतोय प्रॅक्टिकल जे डायोड असतात ते आयडियल डायोड असतील असं नाही, त्याला काहीतरी रेजिस्टन्स असणार. तर तो रेजिस्टन्स एकतर स्टॅटिक रेजिस्टन्स असेल, स्टॅटिक रेजिस्टन्स डीसी रेजिस्टन्स म्हणून पण आपण त्याला म्हणू शकतो, आणि कसं असेल डायनॅमिक रेजिस्टन्स, त्याला आपण एसी रेजिस्टन्स असं म्हणू शकतो. सो व्हॉट इज स्टॅटिक रेजिस्टन्स? स्टॅटिक रेजिस्टन्स म्हणजे फॉरवर्ड बायस केलेलं असतं ना, ओके, आपला डायोड इज इन फॉरवर्ड बायस, तेव्हा आपल्याला काहीतरी रेजिस्टन्स मिळेल, त्याला आपण आर जी म्हणू. दिस आर जी इज इक्वल टू व्ही अपॉन आर. सो व्होल्टेज जेवढं काही मिळणार असेल तर आपल्याला अपॉन करंट. ओके, दॅट इज स्टॅटिक रेजिस्टन्स. अँड व्हॉट इज डायनॅमिक रेजिस्टन्स? डायनॅमिक रेजिस्टन्स, आता हा जो आपल्याला ग्राफ मिळतोय, इनपुट व्होल्टेज, हा डायनॅमिक रेजिस्टन्स आहे ना किंवा एसी रेजिस्टन्स, तो इनपुट व्होल्टेजवर डिपेंड आहे. सो इनपुट व्होल्टेज आणि आउटपुट व्होल्टेज, दोन टाईपचे व्होल्टेज आपल्याला माहिती आहेत. सो इनपुट व्होल्टेजवर आपला डायनॅमिक रेजिस्टन्स डिपेंड आहे. सो this is our voltage, this is current. So V upon I is your static resistance किंवा DC resistance. आणि जर ह्या स्लोप, ह्या ग्राफचा आपण स्लोप काढला, ओके, सो ग्राफचा स्लोप काढल्यानंतर इथे आपल्याला डेल्टा आय आणि डेल्टा व्ही. सो डेल्टा डायनॅमिक रेजिस्टन्स delta V upon delta I. Okay, so this is your dynamic resistance and this is your static resistance for forward biasing of PN junction diode. Okay, so this is about our PN junction diode. आता हे PN junction diode खूप सारे ॲप्लिकेशन्स त्याच्यात वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेसमध्ये हा डायोड यूज केला जातो. स्विचिंग मध्ये ह्याचा यूज केला जातो, कारण आपण बघितलं फॉरवर्ड बायसिंगमध्ये काय करतोय, तो करंट आपल्याला फ्लो होताना दिसतोय, आणि रिव्हर्स बायसमध्ये असताना काय असेल तो तर ऑफ असतो. ओके, म्हणजे त्याच्यातून करंट फ्लो होत नाही, म्हणजे ऑफ आणि ऑन प्रोसेसिंगमध्ये, म्हणजे स्विचिंग प्रोसेसिंगमध्ये. ओके, स्विच ऑन करण्यासाठी आपण फॉरवर्ड बायस यूज करू शकतो आणि स्विच ऑफ करण्यासाठी रिव्हर्स बायस यूज करू शकतो. परत त्याचा यूज अजून जो एसी पॉवर असते ना, एसी पॉवर करंट किंवा व्होल्टेज, त्याचं डीसी मध्ये रूपांतर करण्यासाठी आपण हे डायोड यूज करू शकतो. ओके, सो पीएन जंक्शन डायोड चे युजेस आपण किंवा त्याच्या अजून काही डिव्हायसेस पुढच्या स्लाइड्स मध्ये काही तुम्हाला दिसतील.